ऐक गं, जाम मज्जा येणार आहे या खेळात. तुला काय वाटलं? मला कळत नाही तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते. तुझे डोळे तुझ्या मनाचा आरसा आहेत दीक्षा. आणि त्या आरशात मी कधीच माझं प्रतिबिंब पाहिलंय. तुझ्याच तोंडून कसं कबूल करून घेतो बघच आता तू. स्वतःशीच हसत दक्ष आत निघून गेला. आता पुढे. दीक्षा बॅग्स घेऊन तनतनत शॉपच्या बाहेर गेली आणि दक्ष हसत हसत आत आला. दक्ष, सावनी घाईघाईत त्याच्याजवळ आली. सॉरी रे, ऑफिसमधून कॉल होता सो वेळ लागला. कुठे गेली दीक्षा? तिने आजूबाजूला पाहत विचारलं. जस्ट गेली आहे तिच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घेऊन. दक्ष हसला. हां, हे काय नवीन आता? तिचा बॉयफ्रेंड आहे तर आपण हे नाटक का करतोय? सावनीने नकळून विचारलं. उफ, हिला सगळंच सांगावं लागणार. दक्ष पुटपुटला. तुला कॉफी प्यायची होती ना? चल मग जाऊया. मी कार्तिक आणि सोनिकाला कॉल करतो, ते जॉईन होतील आपल्याला. दक्ष कार्तिकचा नंबर डायल करत बाहेर गेला. पाठोपाठ सावनी 1000 प्रश्न डोक्यात घेऊन नादातच त्याच्यासोबत गेली. दीड शहाणा, लांब नाक्या, याची फ्लाईट याच्या डोळ्यांसमोर उडून जाओ. छे छे, हे नको. देवा, हे लास्टवालं चेंज कर, नाहीतर हे इकडेच फेविकॉल लावून बसेल. नकोच. हां, त्याच्या फ्लाईटमधल्या सगळ्या एअर होस्टेस म्हाताऱ्या असोत. खूप शौक आहे ना फ्लर्ट करायचा? लंपट कुठला. दक्षरावांचा चांगलाच उद्धार होत होता मनातल्या मनात. दीक्षा पुढे चालली होती की तिच्या लक्षात आलं की हिरण्या तिच्यासोबत होती. ही कुणीकडे उधळली आहे? सारखं आपलं त्या सत्यांसोबत गुलगुल करत बसायचं. मेले बाबूने थाना थाया, मेले बाबूने पाणी पिया. दीक्षा वैतागून आजूबाजूला पाहत होती. तिला एका कोपऱ्यात हिरण्या दिसली तशी ती ताडताड चालत तिच्याकडे गेली. अय्यो, डन? ते कुठं? हिरण्याची नजर भिरभिरली. कोण हवंय आता तुला? दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली. ते प्रेम पक्षुलू. हिरण्या मान उंचावत म्हणाली. कोण? ते लवबर्ड्स? ते तुझं हँडसम हँक आणि हिंडीबा? हिरण्याने विचारलं. असतील कुठेतरी, मला काय करायचं आहे? आणि ते लवबर्ड्स असोत किंवा ॲग्री बर्ड्स, नन ऑफ माय बिझनेस. धोंडा कुठला? कलियुगातला पिनिकिओ. दीक्षा म्हणाली. दोनदा दोनदा. हिरण्या मनापासून प्रयत्न करत होती. धोंडा ग, धोंडा. ध ध. सोड ना, मी पण कोणासमोर डोकं आपटते. दीक्षा वैतागत म्हणाली. अय्यो, ते सोड. यू शॉप्ड सो मच? क्या लाई? हिरण्या तिच्या बॅगमध्ये डोकावत म्हणाली. अय्यो रामा, दिशा, इत्ता शर्ट? तू जेन्युअनली बॉयफ्रेंडला घेते? तुझं सिरियसली बॉयफ्रेंड आहे? म्हणजे तू मला फसवलं, मला नाही बोललं. यू हिड सच अ बिग थिंग फ्रॉम मी. नेनो नेतो मातलाडूनो, तुझ्याशी बोलत नाही मी. नवू वल्लू. हिरण्या रडका चेहरा घेऊन तिकडून निघालीच होती की दीक्षाने तिला खांद्याला पकडून वळवलं. हिरा, माझी आई, घरी चलशील का तू? मी सगळं सांगते तुला. दीक्षा नकारार्थी मान हलवत म्हणाली. ओके. हिरण्याने नाक वर ओढलं आणि दीक्षासोबत निघाली. दक्ष, सावनी, कार्तिक आणि सोनिका कॅफेमध्ये बसले होते. दक्षने अगदी पहिल्यापासून सावनीला सगळं सांगितलं. दक्षचं बोलणे ऐकून ती हक्काबक्का झाली होती. ओ माय गॉड दक्ष, दिस इज अनबिलिव्हेबल. तू असं कसं वागू शकतोस तिच्याशी? नो वंडर ती तुला सोडून गेली. तिच्या जागी कुणीही असतं तरी तेच केलं असतं. सावनी वैतागत म्हणाली. मला माहिती आहे मी मेजर चुकलोय, तिला खूप त्रास दिलाय मी. पण सावनी, हेही तितकंच खरं आहे की मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तिच्याशिवाय कुणाचाच विचार माझ्या मनाला साधा शिवतही नाही यार. तुला माहिती आहे ती गेली ना तेव्हा पार वेडा झालेलो मी. पण ठरवलं होतं मनाशी की तिला वेळ द्यायचा. 2 वर्ष कशी काढली मी माझं मलाच माहिती आहे सावनी. वाटायचं तिच्याकडे धावत यावं आणि तिला सांगावं, दिशू, तुला हवी ती शिक्षा दे, पण लांब जाऊ नकोस. पण तिला वेळ देणंही तितकंच गरजेचं होतं. खरं सांगायचं तर तेव्हा तिच्याही डोळ्यात मी माझ्यासाठी फिलिंग्स पाहिल्या होत्या. पण तेव्हा तिचा स्वाभिमान जिंकला आणि आमचं प्रेम हारलं. पण आज 2 वर्षांनी आम्ही समोरासमोर आलो आहे. ती तशीच आहे ग अजूनही. दाखवत नसली तरी तिच्या डोळ्यात आज त्याच भावना दिसल्या मला. आजही तुला माझ्याजवळ पाहून ती तेवढीच जेलस झाली जेवढी तेव्हा व्हायची. बट आय नो हर व्हेरी वेल. सहजासहजी मानणारी नाही आहे माझी दीक्षा. मी त्रास दिला ना तिला, आता ती सूद समेत वसूल करणार. पण मी तयार आहे. ती माझी होणार असेल ना तर तिने चाबकाचे फटके जरी मारले ना तरी ते खाईन मी. दक्ष केसांमध्ये हात फिरवत म्हणाला. माय दक्ष, हा तूच आहेस ना? द फेमस दक्ष कारखानेस, ज्याच्या एका नजरेसाठी मुली वेड्या असायच्या. आणि आता तो स्वतः वेडा झालाय दीक्षाच्या प्रेमात. आवडलं मला. बॉस, मी तुला नक्की मदत करणार. सावनी एक्साइट होत म्हणाली. तुम बस बोलो, अगली चाल क्या आहे? तिने विचारलं. एक आयडिया आहे. सोनिकाला लगेच हुरूप आला. लेट्स कॉल दिव्या हिअर. तसंही तिचा बर्थडे आहे परवा. इकडेच पार्टी करूया यावेळेस. हे बेस्ट आहे. तिला दीक्षाविषयी कळलं तर ती उड्याच मारेल आनंदाने. तसंही त्यांचं बोलणं होतं मध्ये मध्ये. दिव्यासारखी तिच्या मागे लागलेलीच असते मुंबईला ये म्हणून. आता दिशू तर काही येत नाही, मग दिव्यालाच येऊ देत. होऊ देत राडा. दक्ष खुश होत म्हणाला आणि त्याने लगेच दिव्याचा नंबर डायल केला. अय्यो, हिरण्या जोरदार किंचाळली. अगं दीक्षाने कान बंद केले. अंता गंदरगोलन, सगळं गोंधळ.
तू एक्स दीक्षा दक्ष कारखानीस, ते तुझं एक्स हजबंड, तुम्ही डिवोर्स झालं, बट ही लव यू, ते तुला प्रपोज करलं आणि तू तेवढं राग करलं, तू बँगलोरला आलं 2 years बॅक. हिरण्या स्वतःलाच रिवाईज करून सांगत होती. हो राईट, दीक्षा म्हणाली. बेट टेल मी वन थिंग, यू बोथ आर डिवोर्स्ड. मग ते हिडिंबा आलं पिक्चरमध्ये. बट व्हाय यू जेलस? तू प्रेमम करतं काय हँडसमवर? हिरण्याने शंका विचारली. व्हॉट? प्रेम आणि मी? काहीही, दीक्षाने तोंड वेंगाडलं. कादू कादू, ना ना, गंदरगोल्ल मुंडी, कुछ गडबड पक्का. यू डोंट लव्ह हिम. मग का झूट बोललं तुझं बॉयफ्रेंड आहे म्हणान? हिरण्या डोकं खाजवत म्हणाली. त्याने माझ्या मागे लागू नये म्हणून. सिम्पल, दीक्षाने खांदे उडवले. ना ना, नॉट सिम्पल. आय हॅव स्ट्रॉंग डाऊट. तुला आवडतं ते. डोक्यावर पडलेस का तू? काही बडबडू नकोस. तुला कशाला सांगितलं काय माहीत. आता काही बाई डोक्यात भरवत बसणार माझ्या. दीक्षा तणतणत उभी राहिली. अय्यो गुस्सा? थू, मी तर डाऊट बोललं, हिरण्या म्हणाली. तुझे डाऊट्स तुझ्याकडेच ठेव हां हिरा. होपफुली आता तो नाही माझ्या मागे लागायचा, जाईल परत मुकाट्याने, दीक्षा म्हणाली आणि बॅग्स उचलून रूममध्ये निघून गेली. हां, हीच तिची बिल्डिंग. 10th फ्लोअरवर राहते तुझी दिशू, सोनिका हसत म्हणाली आणि ती दक्ष दीक्षाच्या अपार्टमेंटखाली उभे राहून बोलत होते. इंटरेस्टिंग. दिव्या पोहोचते संध्याकाळपर्यंत. ते ध्यान अतिउत्साही मंडळाचं संचालक आहे. तिला प्लॅन नीट समजावावा लागणार आहे, नाहीतर तिकडे वहिनीला पाहून प्रेमाचं भरत येईल तिला आणि आपली वाट लावून देईल ती, दक्ष म्हणाला. त्याने मान उंचावून वर पाहिलं. दीक्षा तिच्या रूममध्ये आली आणि तिने बॅग्स बेडवर आपटल्या. भुर्दंड पडलाय मला फुक्कट या गाढवामुळे. आता काय करू या शर्टचं मी? सेल लावू का खाली लॉबीमध्ये? येडछाप कुठला. बडबडतच तिने एक एक शर्ट काढून वॉर्डरोबमध्ये लावायला सुरुवात केली. दिशा कॉफी? बाहेरून हिरण्या ओरडली. चालेल, तिने आतूनच सांगितलं. त्यात बर्फाची लादी घालून दे म्हणावं, डोकं तरी शांत होईल माझं. कुठून त्या मॉलमध्ये तडफडायला गेले असं झालंय आता. समोर आलाच नसता तर बरं झालं असतं. बरं आला तर आला, लगेच ती महामायाही आली चिकटायला. डिअर म्हणे. डिअर कसला डिअर? दशावतारी कारखानीस कुठला. दुष्ट, दीक्षा पुटपुटत होती. उफ, काय एवढा त्रास होते तुला दिशू? 2 वर्ष झाले तुम्हाला वेगळं होऊन. का जात नाहीस माझ्या डोक्यातून आणि मनातून तू दक्ष? किती प्रयत्न केलेत माहिती आहे, पण तरी नाही विसरू शकले तुला. आजही जेव्हा तू समोर आलास तेच भाव होते तुझ्या डोळ्यात, जे त्यावेळेस मला प्रपोज करताना होते. काय खरं काय खोटं कळेनासं झालंय. का आलायस तू दक्ष? दीक्षाने स्वतःला बेडवर झोकून दिलं. कितीतरी वेळ ती जुन्या आठवणींमध्ये हरवली होती. नाही, मला फक्त रागच येतो त्याचा. दॅट्स इट. दीक्षा बेडवरून उतरली आणि किचनमध्ये निघून गेली. दक्ष आणि कार्तिक एअरपोर्टवर आले होते दिव्याला रिसीव्ह करायला. दादा, ती धावत येऊन दक्षच्या गळ्यात पडली. वहिनी नाही आली? तिने त्याच्या मागे पाहिलं. दिव्या, बाळा, कंट्रोल युअरसेल्फ. चल आधी हॉटेलमध्ये जाऊन बोलूया, दक्ष म्हणाला. अरे हॉटेलमध्ये का? सोनिकाने बजावले. मला दिव्याला तिच्या घरी न्यायचं आहे म्हणून. तसंही तिकडे ती आणि कांचन दोघीच राहतात, सो दिव्याला चांगली कंपनीही मिळेल, कार्तिक म्हणाला. चालेल, सोनिका वहिनी जाम भारी आहे, दिव्या खुश होत म्हणाली. पाहिलंस का कार्तिक, हिच्या वहिन्याच तेवढ्या भारी आणि दादा म्हणजे की झाड की पत्ती, दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. तसं नाही रे दादू, दिव्या लाडीगोडी लावत म्हणाली. ठीक आहे, चला निघूया, ट्रॅफिकमुळे पोचायला उशीर होणार आहे, दक्ष म्हणाला आणि तिघे एअरपोर्टवरून निघाले. दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी असल्यामुळे दीक्षा आणि हिरण्या घरीच होत्या. दीक्षाने हिरण्याला कामाला चांगलंच झोपलं होतं. दोघी घराची साफसफाई करत होत्या की बेल वाजली. मी पाहते, दीक्षा म्हणाली आणि दार उघडायला गेली. वहिनी, दाराबाहेर उभी असलेली दिव्या किंचाळली आणि दीक्षाचे डोळे विस्फारले. दिव्या, तिने आनंदाने तिला मिठी मारली. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कधी आलीस राणी? काल संध्याकाळी. खरं तर काल रात्री येणार होते तुला भेटायला, पण ट्रॅफिकमुळे घरी पोचायला उशीर झाला. कशी आहेस तू? दिव्याने एक्साईट होत विचारलं. मस्त, ये ना आत. सोनिका, ये ना तूही. दीक्षाने दोघींचं स्वागत केलं. बस ना, मी पाणी आणते. ती आत जाऊन दोघींसाठी पाणी घेऊन आली आणि अचानक तिला काहीतरी स्ट्राईक झालं. तुझ्याकडे माझा ॲड्रेस कसा काय? दीक्षाने विचारलं तसं दिव्याने सोनिकाकडे पाहिलं. एक्साइटमेंटमध्ये या प्रश्नाचा दोघींनी विचारच केला नव्हता. अगं, माझा कलीग सुब्बू तुझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो, 9th फ्लोअरवर. ओळखतेस ना तू त्याला? मागे त्याच्याकडे तुम्ही जमला होतात बघ, हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी. तर झालं असं की सुब्बीने मला फोटोज दाखवले, त्यात मी तुला पाहिलं. आता ऑब्व्हियसली कार्तिकमुळे मी तुला ओळखतेच. मग काल दिव्या आली आणि ती म्हणाली तुला भेटायचं आहे. मग सुब्बूला कॉल करून तुझा फ्लॅट नंबर विचारला आणि आलो सरप्राईज द्यायला. सोनिकाने सुचेल ते ठोकून दिलं. ओके, दीक्षाने स्माईल दिली आणि या दोघींनी सुटकेचा निश्वास सोडला. अय्यो, आतून ओरडण्याचा आवाज आला तशा तिघी घाबरून आत पळाल्या. हिरा, काय झालं? तू ठीक आहेस? दीक्षाने काळजीने विचारलं. आय एम ओके, हिरण्या डोळे मोठे करून तिघींकडे पाहत म्हणाली.
मग किंचाळलीस कशाला? दीक्षाने कपाळावर आठ्या घालत विचारलं. ते सथ्याने मला ब्रेसलेट दिलं. आय कुडंट फाइंड इट फॉर सो मेनी डेज. ए बघ, मिळालं फायनली. नेनूचाला संतोष अंगावूंना व्हेरी हॅप्पी. हिरण्या आनंदात उड्या मारत होती आणि दीक्षाने डोक्यावर हात मारला. वहिनी, हे कार्टून कुठून आणलेस? दिवे तिच्या कानात खुसफुसली. माझ्याच ऑफिसमध्ये आहे ते. हां, आता जरा येडं आहे पण मनाने एकदम निर्मळ आहे. नो चक्के पंजे, दीक्षा हसून म्हणाली. हिरा, ए दिव्या है, दक्ष की बहन. अँड सोनिका से कल तुम मिल ही चुकी हो. तिने ओळख करून दिली. हाय, हिरण्याने उत्साहात हात हलवला. हाय, दिव्यानेही हसून रिप्लाय दिला. बरं, चला बाहेर बसूया. आणि दिव्या सोनिका आता जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. दीक्षाने दटावलं तशी दोघींनी मान डोलावली. चौघी बराच वेळ गप्पा मारत होत्या. हिरण्याची भाषा भेळ ऐकून दिव्या आणि सोनिका पोट धरून हसत होत्या. शेवटी सर्वानुमते बाहेरून ऑर्डर करूया असं ठरलं आणि दीक्षा आणि हिरण्या आवरायला गेल्या. 12च्या सुमारास ऑर्डर आली. बेल वाजली म्हणून दीक्षा दार उघडायला गेली. नमस्ते मॅडमजी. समोर दात दाखवत उभ्या असलेल्या त्याला पाहून तिच्या भुवया जुळल्या. तुझं काय काम आहे इकडे? तिने त्याच्या हातातलं पार्सल घेत विचारलं. जेवायला आलोय. तिला अलगद बाजूला ढकलत तो आत आला आणि तिने दात ओठ काढले. दीक्षा, मागून आवाज आला. कार्तिक, ये ना. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. येस. कार्तिक तिच्यासोबत आत आला. अय्यो, हंक इकरं. हिरण्या दक्षाला पाहून ओरडली. हंक कसला? हलका आहे हा. हिरवा रंग तिला काय अगदी मेळ्यात बिछडलेले दिसतील. दीक्षाने मनातच शिव्या घातल्या. हाय. हो, ॲक्च्युली आम्ही या दोघींना न्यायला आलेलो. बाहेर डिलिव्हरी बॉय दिसला. मग म्हटलं जेवूनच जाऊया आता. दक्ष निर्लज्जासारखा सोफ्यावर बसला. यू आर मोस्ट वेलकम. तुझंच घर समज. हिरण्या. हो हो, यांचंच घर. हाच भरतो ना रेंट. या हिराचं सौजन्य नको तिकडे उफाळून येतं. हिच्या तर दीक्षान्याने हिरण्याचा उद्धार केला. जेवायचं का? म्हणजे ॲक्च्युली आम्हाला उद्याची तयारीही करायची आहे ना. आणि मला सावनीलाही भेटायला जायचं आहे. दक्ष म्हणाला तसा दीक्षाने त्याला रागीट लूक दिला. हो का? मग तिच्यासोबत लंच करायचा होता ना. इकडे कशाला तडमडलात फुकटराव कारखानीस? दीक्षा फणकारून म्हणाली. काश तसं केलं असतं. कोई नाही, डिनर तिच्यासोबत करेन. उसमे क्या? दक्षाने बेफिक्रीने खांदे उडवले आणि दीक्षाची जळजळ झाली. निर्लज्ज निगरगट्ट. पुटपुटत ती तयारी करायला आत गेली. सगळे जेवायला बसले होते. दक्ष मुद्दाम दीक्षाच्या शेजारी बसून तिला छळत होता आणि ती त्याला इग्नोर करायचा आटोकाट प्रयत्न करत होती. ओके, लिसन एव्हरीवन. दिव्या उभी राहिली. सो उद्या माझा बर्थडे आहे आणि दादा आणि कार्तिक दादाने मिळून माझ्यासाठी ग्रँड पार्टी अरेंज केली आहे. सो तुम्ही दोघी येणार आहात. ओके? टेम्पल ट्रीमध्ये आहे पार्टी. मी लोकेशन वगैरे बाकी डिटेल्स पाठवते. दिव्या उत्साहात म्हणाली. दिव्या, पण दीक्षा बोलतच होती की. ए वहिनी, ने एक्सक्युजेस हां, मी काही ऐकणार नाही आहे तुझं. दिव्या गाल फुगवत म्हणाली. ओके बाबा, येऊ आम्ही. दीक्षा म्हणाली तशी दक्षने कार्तिककडे पाहून स्माईल दिली. आणि हो, कपल्स आर अलाउड हां. सो हिरण्या, तू सथ्याला नक्की घेऊन ये. आणि दीक्षा, तू मिथ्याला घेऊन ये. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. मिथ्या? दीक्षाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तुझा नसलेला ऋतिक रोशन. दक्ष तिच्या कानात कुजबुजला तसं दीक्षाने खुन्नसने त्याच्याकडे पाहिलं. बघच तू उद्या. तिने चॅलेंजिंग नजरेने त्याच्याकडे पाहिलं तसा तो गालात हसला. लंच करून चौघे निघाले. ओके गाईज, सी यू ऑल टुमारो. ऑल या शब्दावर भर देत दक्षने दीक्षाला डोळा मारला आणि हसत तिकडून निघून गेला. खतरूड कारखानीस. बघच कशी जिरवते तुझी. दीक्षा दात ओठ खात आत गेली. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ मोठ्या उत्साहात उजाडली होती. दिव्याच्या बर्थडेची तयारी अगदी जोरात सुरू होती. पूर्ण हॉल फुलांनी डेकोरेट केला होता. सोनिकाने खास दिव्यासाठी फ्लोअर लेंथ गाऊन सिलेक्ट केला होता आणि तिचा मेकअपही स्वतः केला होता. तयार होऊन दिव्या हॉलमध्ये आली. सोनिका आणि कार्तिकचे फ्रेंड्सही पार्टीमध्ये आले होते. शिवाय दक्षचे काही फ्रेंड्स आणि सावनीलाही इन्व्हिटेशन होतं. दक्ष ब्लेझरमध्ये नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता, पण त्याची नजर मात्र एंट्रन्सवर टिकून होती. हिरण्य आणि सत्येन आत आले. तशी हिरण्याने त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली. दक्ष मात्र दाराकडेच पाहत होता. दीक्षा दिसली नाही तशी त्याची चुळबुळ वाढली आणि तिची एंट्री झालीच. दक्षची हार्टबीट स्किप होते की काय असं त्याला वाटायला लागलं होतं. ब्लॅक वन पीसमध्ये दीक्षा फारच सुंदर दिसत होती. पण तितक्यातच त्याचं तिच्या शेजारी लक्ष गेलं आणि त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या हातात तिचा हात पकडून इकडे मात्र हातांच्या मुठी आवळल्या गेल्या. पण ती मात्र मुद्दाम हसत त्याच्याजवळ आली. हाय, तिने गोड स्माईल दिली. हाय, दक्ष दोघांकडे पाहत म्हणाला. मीट माय बॉयफ्रेंड शेखर. दीक्षाने हसून ओळख करून दिली आणि दक्षच्या कपाळावर आठ्या पडल्या. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.